नमस्कार, मी सीमा आढे आणि आपण पाहताय लोकमत. सध्या मी उपस्थित आहे शिवतीर्थावर आणि शिवतीर्थावर उद्या ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे. 1966 पासून याच ठिकाणी याच मैदानावरती शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा पार पडतो आणि या वर्षी देखील त्याच तयारीने या ठिकाणी दसरा मेळावा पार पडणार आहे. आपण पाहू शकतो की तयारीला सुरुवात झालेली आहे. 50% ही तयारी झालेली आहे. या ठिकाणी काम करणारे जे वर्कर्स आहेत पोहोचलेले आहेत आणि 2-3 दिवसापासून मेळाव्याची तयारी सुरू झालेली आहे. अजूनही पूर्णपणे तयारी जी आहे ती पूर्ण झालेली नाही, कारण ही जी तयारी आहे ती कार्यकर्त्यांमार्फत केली जात आहे आणि म्हणूनच आतापर्यंत 50%पर्यंतच ही तयारी पूर्ण झाल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. दसरा मेळावा हा खूप चर्चेचा विषय सध्या महाराष्ट्रामध्ये आहे, कारण शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर शिवतीर्थावर नक्की कोणत्या गटाचा दसरा मेळावा पार पडणार हा जो विषय आहे तो नक्की दरवर्षी म्हणजे गेल्या वर्षीपासून चर्चेला असतो आणि या वर्षी देखील हाच प्रश्न उपस्थित झालेला होता की पारंपरिक दसरा मेळावा जो गेल्या म्हणजे जेव्हापासून शिवसेना स्थापन झालेली आहे तेव्हापासून शिवतीर्थावरती जो शिवसेनेचा दसरा मेळावा जो आहे तो पार पडतो आणि यावर्षी ठाकरेंना परवानगी मिळणार की नाही हा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र अखेर या ठिकाणी या शिवतीर्थावरून उद्धव ठाकरे यांचीच आवाज जी आहे ती घुमणार आहे. खरं तर दरवर्षी उद्धव ठाकरे पक्षाची भूमिका याच मंचावरून याच शिवतीर्थावरून सांगतात. पक्षाची भूमिका याच पक्षाची काय विचारधारा आहे, हिंदुत्वाची विचारधारा, त्याचसोबत अनेक विषय जे आहेत ते याच शिवतीर्थावरून मांडले जातात. कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना एक वेगळी विचारधारा मिळते आणि काम करण्याची एक वेगळाच उत्साह त्यांना याच मैदानातून त्यांच्यामध्ये निर्माण होतो आणि या ठिकाणी यावर्षी देखील तोच उत्साह शिवसैनिक या ठिकाणी घेऊन येणार आहे. उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी शिवसैनिक जे आहे ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उद्या उपस्थित राहतील. आता थोड्या वेळापूर्वीच आपण पाहिलं की आझाद मैदानावरती शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे. जय्यत तयारी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणची जी तयारी आहे ती 90% पोहोचलेली आहे, कारण मोठ्या प्रमाणात तिथे वर्कर्स जे आहे ते उपस्थित आहे आणि इकडची जी तयारी सुरू आहे ती कार्यकर्त्यांमार्फत केली जात आहे. कोणत्याही कंपनीला हे कंत्राट दिले गेलेले नाही. तयारीसाठीचा जी तयारी आहे ती पदाधिकाऱ्यांच्या मार्फत कार्यकर्त्यांच्या मार्फत ही सुरू आहे. उद्या एकमेकांवरती काय टीका टिप्पणी करणार हे दोन्ही नेते हे पाहावं लागेल आणि ज्या प्रकारे ते सांगतात की बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत, तर कोणत्या मैदानातून बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हे शिवसैनिकांना ऐकायला मिळणार हे पाहावं लागेल. उद्धव ठाकरे हे नेहमीच शिंदे गटावरती टीका टिप्पणी करतात. गद्दारी केली, पाठीत खंजीर खुपसला अशी भाषा ते नेहमीच करतात. मात्र उद्या उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून शिवसैनिकांना काही वेगळं पाहायला मिळणार का, काही वेगळं ऐकायला मिळणार का हे पाहावं लागेल. या मैदानावरती शिवसेना पक्षाची खरं तर भूमिका स्पष्ट होते आणि पुढची रणनीती जी आहे ते एक प्रकारे पदाधिकाऱ्यांना क्लिअर होते आणि उद्या हेच विचार ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने शिवसैनिक जे आहेत ते शिवतीर्थावरती दाखल होणार आहेत. आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत. कुठून आलात आपण? आम्ही वाशिम जिल्ह्यावरून आलेलो. अजूनही तयारी पूर्ण झालेली नाही. काय सांगाल, तयारी कधीपर्यंत पूर्ण होईल आणि संख्याबळ देखील इकडे कमी दिसतंय? नाही, तयारीचा विषय असा आहे की उद्या संध्याकाळचा दसरा मेळावा आयोजित असल्यामुळे आज संध्याकाळपर्यंत तयारी 100% पूर्ण होईल आमची खात्री आहे. आणि त्यानंतर राहिला विषय नियोजनाचा. आपण गेल्या वर्षी नियोजन पाहिलं, याही वर्षी नियोजन पाहाल, 1 नंबरचं नियोजन उद्धव साहेबांच्या नेतृत्वात असते. हे काही विशेष नाही आहे आणि पुन्हा एकदा हे शिवतीर्थ भरणार, लोक इतकी गर्दी करणार आणि मैदान उद्धव साहेब 100% गाजवणार. नक्कीच. अजून काही कार्यकर्ते इकडे आलेत का? कारण नेहमी मागच्या वर्षी आपण पाहिलं की 2-3 दिवसापूर्वीपासूनच शिवसैनिक या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालेली होती. आज आम्ही वाशिम जिल्ह्यावरून जवळपास 20-30 लोक आलेले आहोत, कारण आपापल्या परीनं कुठे नेते वगैरेच्या भेटी घेत आहेत. आम्ही मुद्दाम लवकर येण्याचं कारण काय? लवकर येण्याचं कारण म्हणजे आम्हाला या उद्धव साहेबांच्या नेतृत्वाची आणि दसरा मेळाव्याची इतकी आतुरतेने वाट पाहत असतो की मला वाटतं उद्याचा दिवस आज कधी येईल या प्रतीक्षेने आम्ही आज लवकर आलेलो आहोत. आणि खरं तर आम्ही स्वतःच्या खर्चाने आलेलो आहोत. मॅडम, तुम्ही जर पाहिला असाल, गेल्या वर्षी BKCवर शिंदे गटाचा मेळावा झाला होता. त्यामध्ये अब्दुल सत्तार असो,
का त्यांच्या अनेक लोकांनी कशा भाडोत्री पद्धतीने जनता आणण्याचं काम त्या बिकिशीवर केलं. तुमच्याच मराठी मीडियांनी त्यांचं जाहीर पर्दाफाश केला. त्याचं मी सर्वप्रथम आभार मानतो त्या मराठी मीडियाचं. आणि आमच्या शिवतीर्थावर गेल्या वर्षी लहान मुलापासून वयोवृद्ध माणसा जो काही येत होता इथे, त्याला प्रत्येकाला जर विचारलं तुम्ही कशासाठी आलात, तर त्याचं एकच उत्तर होतं की आम्ही उद्धव साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आलो. आणि पुन्हा एकदा तुम्हाला मी खात्री देतो की उद्या लाखो शिवसैनिक या शिवतीर्थावर येणार आणि तुम्ही उद्या जर कोणाला विचारलं कशासाठी आला, तर त्यांचं उत्तर असेल उद्धव साहेबांचे विचार ऐकण्यासाठी. नक्कीच. तर वाशिम जिल्ह्यातून शिवसैनिक जे आहे ते शिवतीर्थावरती दाखल झालेत आणि तयारी जी आहे ती तयारी पाहण्यासाठी आणि उद्याचा दिवस हे कधी येईल याची उत्सुकता त्यांना आहे. आपल्याला माहिती आहे की एकीकडे दोन्ही गटामध्ये कायदेशीर लढाई सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे. एक लढाई विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर प्रलंबित आहे. आमदार अपात्रतेचा जो प्रकरण आहे तो विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर प्रलंबित आहे. तर दुसरीकडे रस्त्यावरची लढाई, मैदानावरची लढाई हे दोन्ही गट लढताना सध्या आपण पाहतोय. आणि उद्या ही आपल्याला लढाई मैदानावरची जी लढाई आहे ती मेळाव्याच्या माध्यमातून पाहणार आहोत. निवडणुकीच्या अनुषंगाने या मेळाव्याला अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आपल्या भाषणाच्या माध्यमातून नक्की कोणते टार्गेट्स हे शिवसैनिकांसमोर ठेवणार, कार्यकर्त्यांसमोर ठेवणार, एक काय वेगळे विचार हे शिवसैनिकांना ते देणार हे पाहावं लागेल की फक्त एकमेकांवरती टीका करणंच हे उद्याचं उद्देश असेल. हे उद्या पाहणं महत्त्वाचं असेल. प्रमुख नेत्यांसह पदाधिकाऱ्यांचं त्याचसोबत नेत्यांचं हे भाषण या ठिकाणी होणार आहे. आणि उद्धव ठाकरे यांच्या सभेतून नक्की ते काय सांगणार, फुटी संदर्भात ज्या प्रकारे शिवसेना फुटली त्या संदर्भात ते काय सांगणार, त्याचसोबत एकनाथ शिंदे यांच्या भाषणाकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कारण एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक प्रश्न त्यांच्यासमोर आता उभे ठाकलेत. एकीकडे आता मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो ऐरणीवर आलेला आहे.